लाडक्या बहिणींनो, सकाळपासून तुम्ही वाट बघत असताल आपल्या व्हिडिओची, की दादा आज व्हिडिओ कधी सांगणार आहे? दादा आपल्या लाडक्या बहिणीबद्दल कधी प्रश्न सोडवणार आहे? दादा आपल्याला कधी हप्ताबद्दल बोलणार आहे? पण हा ट्रिक्स गुरु दादा सकाळपासून न येण्याचं एकमेव कारण आहे. ताई शपथ सांगतो तुम्हाला, अंगावर आणखी पण काटे येत आहेत. सकाळी जशी न्यूज समजली दादाबद्दल, की दादाचा अपघात झालेला आहे, ते मला आता बोलता पण येणार नाही. आणि तुम्हाला परत सांगतोय, हा लाडका दादा, ट्रिक्स गुरु दादा, शपथ घेऊन सांगतोय, काल संध्याकाळी, काल म्हणजे कालच्या संध्याकाळी त्यांच्या पी-ए सोबत, पर्सनल पी-ए सोबत, मी तुम्हाला काल रात्रीच्या पण व्हिडिओमध्ये बोललो होतो, त्यांच्या पी-ए सोबत माझं फोनवर पण चर्चा झाली होती. त्यांचे WhatsAppचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवू शकतो. त्याच्याबरोबर हे पण झालं होतं डिस्कशन, की दादांना आपल्याला भेटायचं. मी त्यांना सांगितले पण होते. आपल्या सगळ्या मागण्या त्यांना पण सांगणार होतो. आणि आपली ह्या आठवड्यामध्ये त्यांची भेट होणार होती. म्हणजे विचार करा, मागच्या वेळेस मी त्यांना भेटण्यासाठी बोललो होतो. पण त्यावेळेस मनपाचं इलेक्शन होते. तर त्या इलेक्शनमध्ये त्यांना वेळ नाही भेटला त्यावेळेस. मी तुम्हाला हे मागे पण बोललो होतो. तर ते बोलले होते, की पुढच्या वेळेस आपण हे करू. आणि मी काल त्यांना सगळं सांगितलं, आपल्या मागण्या वगैरे त्यांच्या पी-एंना, अजितदादा पवार यांच्या पी-एंना. तर त्यांनी सांगितलं, की मी लवकर तुम्हाला त्यांची भेट करून देतो. काही प्रॉब्लेम नाही आता. तर आणि अचानक आज असं झालं, की दादा पूर्ण म्हणजे हे झालं. सकाळपासून खरंच म्हणजे याचा बोलण्याची पण इच्छा होत नाही, की नेमकं काय बोलावं आता तुम्हाला. म्हणजे लाडक्या बहिणीचे आपले सगळ्यांची दादा आपल्या ह्या ह्याच्यात नाही आहेत. आता लाडक्या बहिणीवर खरंच म्हणजे एक प्रकारचं, आता प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत जे हप्ते वाटप असतात, दादांचा स्वभाव एकदम हसत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हसत-खेळत विनोदी स्वभाव असायचा. ते बोलायचे, काय असेल त्यांच्या मनातलं ते डायरेक्ट बोलायचे, असे माणूस होते. आणि अचानक असा माणूस, हसत-खेळत माणूस जाणं, हा खरंच म्हणजे आपल्यासाठी सोडा, पूर्ण महाराष्ट्रासाठी सोडा, पूर्ण आपल्या एक भारतासाठी एक खरंच हे राजकीय ह्याच्यातलं एक मोठं आपण, किंवा आपल्या ह्याच्यातला एक मोठा माणूस आपण त्यांना हे झालं, मुकलोय. आणि निशब्द, खरंच निशब्द आहे. मला म्हणजे काय बोलावं ते पण समजत नाहीये. म्हणजे लाडक्या ताईंनो, आणि काळजी करू नका. काय आता म्हणजे आपण बोलणार तरी काय, म्हणजे आता दादांना एकच आहे, की त्यांना त्यांचा जो आत्मा आहे तो, देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली. आणि अ, नक्कीच आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने, आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आता राहिलेच नाहीत. आता काय बोलणार म्हणजे पूर्ण महाराष्ट्र असा निशब्द झालाय, की अचानक म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत 5 तारखेला. खूप मोठ्या प्रमाणात ते चालू होतं. सगळे माहिती आहे, सगळ्यांचे प्रचार वगैरे सगळ्यांचे चालू आहेत. तर दादा एवढे रात्रंदिवस मनपाच्या वेळेस पण, आता याच्या वेळेस पण एवढेच झटत होते. म्हणजे रात्रंदिवस ते काम करत होते. आणि ते काल पण मुंबईवरून, म्हणजे सकाळी मुंबईवरून बारामतीला जाणार होते ते. आणि म्हणजे ह्याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे त्याच्या संदर्भातच त्यांच्या मीटिंग्स त्या होत्या. आणि त्यांचं जे प्लेन होतं, त्यांचं जे विमान होतं, ते अपघात त्यांचा झाला त्याच्यामध्ये. आणि अचानक मला अजून शॉक बसला. म्हणजे मी सकाळी ज्यावेळेस टीव्हीवर बघितलं, म्हणजे टीव्हीवर म्हणण्यापेक्षा मला एक मित्राचा फोन आला, की असं-असं झालंय म्हणून. तर ती न्यूज खरंच कन्फर्म आहे का, हे बघण्यासाठी मग परत मी टीव्ही वगैरे बघितले. त्याच्यात पण बातम्या अशा होत्या, की म्हणजे प्लेन क्रॅश झालाय. म्हणजे अजून डिक्लेअर नव्हतं केलं. मग ते असं वाटत होतं, की बाबा कमीत कमी अपघात झालाय, त्यांना दवाखान्यात गेल्यानंतर ते बरे व्हावेत, असं देवाकडे मी प्रार्थना करत होतो. पण नाहीच ते राहिले. आणि सकाळपासून तुम्हाला म्हणत असतात सगळे, की व्हिडिओ का नाही आला सर? म्हणजे शपथ सांगतो, की नाही, इच्छाच नाही होत आहे. अजून पण आता काय बोलणार आता म्हणजे अ, त्याच्यामुळेच परत एकदा सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ते जे बाकी त्यांच्यासोबत जे होते त्यांना पण भावपूर्ण सगळ्यांना श्रद्धांजली. सर्व लाडक्या ताईंना, ताईंच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.